हा बाय काय झालं, कोणती स्टोरी सांगतेस ते? एक मुलगी होती, तिला ना पुण्याला जायचं होतं. मग तिने शिवनेरीचं तिकीट बुक करायचं की नाही, तिने काय केलं, या लालपरीचं केलं. लालपरी आली खटारा, ती लागली रडायला. का? अगं ती म्हटली की मला लालपरीने नाही जायचं, ती लालपरी बघूनच रडायला लागली. ती बोलते मला ह्यातनं जायचं, मी लालपरीचं तिकीट नाही काढले, मी लाल डब्याचं तिकीट काढले, मला लाल डब्यातच जायचं. दुसऱ्या वेळेस चांगलं तिथं म्हणणं असं होतं की मला ती खटार गाडी नको आहे, हां, मला चांगली गाडी हवी, स्पेशियस लक्झरी गाडी. कंडक्टर बोलला की तुला त्यात जायचं ना, तिथं शिवनेरीचं तिकीट काढायचं होतंस ना, तू ह्याच्यात कशाला आली? आणि तिनं त्या लालपरीपर्यंत गेली 2दा. एकदा चढली, इथं मायला की तर संभाषण चालू आहे. परत मागे उतरली, परत पुढे चढली, काय काय मध्ये बसली. कसं बायकांचं डिस्कशन असतं ना, काही कशावर नसतं, जरा काय झालं की लगेच सांगायचं. सो गाईस, आता आम्ही आलो आहे पालीच्या खंडोबाला. तर इकडे आधी दर्शन करून घेऊ पालीच्या खंडोबाला, देणं पण इकडनं पुढे निघू. खाली आहे. फायनली मंडळीच वी रीच इन कोसंबीची काळवाई. इथं आपल्या बाईने भजी चालू केलेत काढायला. बाय कसं वाटते? खूप छान वाटते, खूप छान एक्सपिरियन्स आहे. गावच्या चुलीवरती भजी काढण्यात आले. तर कोणाला भज्या खायच्या असतील तर इकडे या, इथे समोर एसटी लागते. आणि आमच्या आजोबा आहेत. हे आमचे आजोबा आहेत. कशात भज्या, गोल गोल भज्या. निखिल गणपत उत्तरकर राहणार पुरंदर यांच्या स्टार्सचा मजा घ्या. हा जो येल्लो तुम्हाला दिसतो ना, येल्लो येल्लो बघा, हा मार्स आहे. आणि आता आपण चाललोय काळभोई देवीकडे. तर चला जाऊया, दर्शन घेऊ. तर मंडळी, आता हा जो रोड तुम्हाला दिसतोय, हे समोर देवीचं मंदिर आहे. हा जो रोड तुम्हाला दिसतोय हा पूर्ण थोड्याच वेळात हा पूर्ण देवीच्या छबी आणि पूर्ण अख्खी पालखी इथे पूर्ण भरणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. आता चाललो आम्ही इकडे देवीचं दर्शन घ्यायला. तर देवीचं दर्शन घेऊ. काळोबाच्या नावाने काय मला या निवडणुका दाखव, त्याला निवडावर काढून चला सर का पुढे. धन्यवाद. तर मंडळी, देवीचे दर्शन करून आता आम्ही आलो इकडे मसोबाला.
हे मसोबा देवाचं मंदिर आहे. तर इकडे आता अंडा रोड ठेवून आम्ही आता जाऊ पुढे. तर ही आपली मंडळी, जे रस्त्यावरती एक पण लाईट नाही आहे, पूर्ण सुनसान असा रस्ता. तर मंडळी, असं मी तुम्हाला सांगितलं की आता हा रस्ता पूर्ण देवीच्या छबिण्याने भरणार आहे. तर ही सगळी गर्दी आहे, देवीची पालखी आता आली आहे. तर पुढे पहा आता. तुम्हाला म्हणलं तर पुढे जाऊन उभं राहा. चला पाठीमागे बघा चला झालं तर चला पुढं. तर मंडळी, अशा तऱ्हेने देवीची पालखी म्हणजे देवीचा छबिना पूर्ण गावात फिरून पूर्ण मंदिरात येतो आणि ही पूर्ण गर्दी जमली आता देवीची पालखी बघायला. मंडळी, देवीची पालखी पूर्ण गावातून फिरून आल्यानंतर गावात तमाशा भरतो. तर मंडळी, तमाशा एन्जॉय करा.
हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू मेडिसिन ॲडमिशन ब्लॉग्स. तर मंडळी, कसं वाटलं तमाशा बघून? मजा आली की नाही? मजा आली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. शेवटी जेव्हा नंतर तमाशा संपत आला तेव्हा नंतर भांडणं झाली. सो नंतर मग तमाशा एंड झाला. आम्ही काहीतरी 6 वाजता आलो आणि 6 वाजता नंतर मग आम्ही सकाळी झोपून गेलो. आणि नंतर सकाळी दर्शन घेतो देवीचं आणि आता आम्ही निघालो आहे घराच्या वाटेला. तर परतीचा वाट आता चला. ही सगळी मंडळी रात्रभर इथे बसलेली असतात, जत्रा होईस्तोपर्यंत. दिवस रात्र फक्त हा एकच दिवस असतो. या एकाच दिवशी हे लोक पूर्ण रात्रभर जागतात. इथं ह्यांचा धंदा वगैरे करतात. तर ही बघा आपली बाई इकडे आहे. आपली बाई चहा पिते. काय एकटी चहा पिते? मला कोण चहा देणार?